नमस्कार मंडळी. सून म्हातारपणाची काठी. मी अशी दुपारी विचार करत बसले होते तेव्हा मला एक प्रश्न पडला होता. आमच्या जीवनात आपली मुलगी किंवा मुलगा माझ्या म्हातारपणाचा आधार असू शकेल का? तर नाही, दोन्हीही सापचूक आहे. म्हातारपणात आधार मुलगा किंवा मुलगी नसून सून असते. मुलगा किंवा मुलगी ही म्हातारपणाची काठी असते असे आपण अनेकदा लोकांकडून ऐकले आहे. म्हणून लोकांना आपल्या आयुष्यात मुलगा आणि मुलगी हवी असे वाटते, जेणेकरून म्हातारपणी चांगले पार पडावे. ही गोष्ट सुद्धा खरी आहे, कारण घरात फक्त मुलगाच सून आणतो. सून आल्यानंतर मुलगा आपल्या पत्नीच्या खांद्यावर जवळजवळ सर्व जबाबदाऱ्या टाकतो आणि मग सून ही सासू व सासऱ्यांच्या म्हातारपणाची काठी बनते. होय, माझा विश्वास आहे की ती सूनच आहे. तिच्या पाठिंबाने वृद्ध सासू आणि सासरे आपले आयुष्य चांगले घालवतात. सुनेला तिच्या सासू आणि सासऱ्यांची संपूर्ण दिनचर्या माहीत असते आणि कोणता चहा द्यायचा, नाश्त्याला काय द्यायचे, जेवण काय बनवायचे, कोणत्या परिस्थितीत जेवण रात्री 9च्या आधी बनवायचे, झोपताना दूध द्यायचे, पायाला तेल लावायला द्यायचे. सासू सासरे आजारी पडले तर सून मनापासून त्यांची काळजी घेत असते. जर सून एकच दिवस आजारी पडली किंवा माहेरी निघून गेली तर सगळं घर हादरून जातं. पण मुलगा 15 दिवसाच्या प्रवासाला गेला तरी सुनेच्या भरवशावर घर सुरळीत चालते. सून नसताना सासू सासरे यांना कोणीतरी आपली काठी हिसकावून घेतल्यासारखे वाटते. त्यांना दुसरे कोणीही विचारत नसतात. जावई किंवा मुलगी फक्त पाहुणचार करू शकतात, कारण कित्येकदा म्हाताऱ्या माणसांना मुलीच्या सासरी राहायला आवडत नाही. त्यामुळे खरं तर याला अपवाद असू शकतो. सून खरीच जबाबदारी पाडत असते, कारण मुलाकडे वेळ नसतो आणि मुलगा वेळ मिळाला तर तो काहीच करू शकत नाही, कारण त्याला सकाळपासून रात्रीपर्यंत आईबाबांना काय द्यावे हे कळत नाही. मुलगा फक्त आर्थिक जबाबदारी पार पाडू शकतो. मुलगा फक्त विचारतो, जसे आईबाबांनी जेवण केले आहे का, चहा प्यायला आहे का, नाश्ता केला आहे का, पण ते काय खातात, काय पितात हे शोधण्याचा प्रयत्न कधीही करत नाही. ही जवळजवळ सगळ्या घराची परिस्थिती आहे. सासूची मनापासून सेवा करणाऱ्या अशा सुनबाई मी अनेक पाहिल्या आहेत. अशा महिलांना मनापासून धन्यवाद देते की सून हीच म्हातारपणाची खरी काठी आहे असे मी मानते. पण अजून एक गोष्ट खरी आहे की तुम्हाला सुद्धा समजायला हवे की सदैव माझा राजा बेटा, माझी राणी मुलगी हा जप सोडा. माझी सून चांगली आहे असे म्हणा, नाहीतर आपल्याला सुनेमध्ये फक्त दोष शोधू नका. तिच्या चांगल्या गुणाचे कदर करा, प्रशंसा करा, सुनेचा त्याग आणि सेवा ओळखा असे मला वाटते. प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. मुलगा आणि मुलगी आधी सुनेला स्वतःचे समजा आणि माझी मुलगी माझा अभिमान, माझा मुलगा माझा अभिमान, याप्रमाणे माझी सून माझा अभिमान आहे असे म्हणा. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.